आपण कृष्णानगर मध्ये आलेलो आहे। कृष्णानगर झोपडपट्टीमध्ये ही सगळ्या सर्वसामान्य कुटुंबातली पाठीवरचं पोट असलेली रोज रणदारीने मजुरीने काम करणार आपला उदरनिर्वाह करणारी लोक आहेत। मी तुम्हाला ही वास्तवातली दोन चित्र दाखवणार आहोत। आज हे एक पहिलं चित्र आहे ज्या चित्रामध्ये इथल्या नागरिकांना पाण्यासाठी वनवन करावं लागतं, पाणी वेळेवर मिळत नाही। काय भाभी, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? पाण्याचं आम्हाला पाणीच भेटत नाही। 15 दिवस झालेलं पाणीच नाहीये इकडं, पाणी येतच नाही। पाणी येतच नाही। पाणी जुनी पाईपलाईन आहे, ही खराब झालेली आहे म्हणून सांगितलं। आज पण 15 दिवस नाही, आजचा 25वा दिवस आहे, इथं पाणी नाही। मग इथं आम्ही जरा 2-3 व्हिडिओ अमित भाऊंना पाठवले, इथलचं गल्लीतलं सगळे व्हिडिओज। मग त्या व्हिडिओच्या भाऊनी बघून दुपारनंतर भाऊनी इथं काम करण्यासाठी चौकपाईखाना बघण्यासाठी अमित भाऊंनी पाठवले। मी अमित भाऊंना व्हिडिओ सगळे सेंड केल्यानंतर त्याच्यानंतरचा हा आज 25वा दिवस आहे। आम्ही स्वतःच्या पैशाने टँकर मागवतो। इथं कोणत्या नगरसेवकांनी आम्हाला टँकर प्रोव्हाइड केलेलं नाहीये। कोण आहे इथं नगरसेवक? कोण आहे? आता मला माझ्या हिशोबाने तर एक अतुल भाऊ तरोडे आहे, दुसरे सचिन नाही प्राचीताई अल्लाट आहे, आणि मला तर एवढंच माहिती, मला दुसरं माहित नाही। दुसरी या नगरसेवकांना तुम्ही पाण्याची मागणी केली का? हो केली। ते बोले की मी पाठवले काम जरा मी पाठवले आहेत, तर 2 टँकर त्यांनी आज बोलले 25 दिवसानंतर। माझं त्यांना हेच बोलणं होतं की भाऊ आज 25 दिवस झालं पाणी नाही आलं, आम्ही तुम्हाला टँकरची पण मागणी मागितली नाही, आम्ही टँकर पण पाठवून द्या नको म्हणले नाही, पण ऍटलीस्ट आम्हाला इथं ज्यांच्याकडे 24 तास पाणी आहे, काही लोकांजवळ 24 तास पाणी, इथं तुम्ही म्हणला पाणी नाहीये। इथं काही लोकांकडे 24 तास पाणी आहे सर, आम्हाला 2 हंडे सुद्धा द्यायना नाहीत। तुम्हाला दाखवते ते लोक आम्हाला 1 हंडा पाणी द्यायला परमिशन घेऊन या बोलतात, आमच्या सासूची आमच्या सासऱ्याची। जेव्हा आम्ही घेऊ आम्हाला बोलतात की तुम्ही पण घ्या ते नळ, पण ते नळ घ्यायला आम्ही 40-50 हजार रुपये कुठून खर्च करणार? आम्ही धुणं भांड्याची कामं करतो, आम्ही कामं सोडून आज पाण्यासाठी इथं आलेलो आहे। आम्ही बिस्लेरी पाण्याची बॉटल घ्यायचं का? आम्ही ती लायकी आहे का आमची? तुम्ही सांगा। आम्ही झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत, आम्हाला पाणी नाही, तर ह्या पाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। आम्हाला पाणी आजच्याच पाहिजे, आणि ते 24 तास ज्यांनी नळ घेतलेत ना त्यांचे नळ तुम्ही आत्ताच्या आता तोडा। मग कायदा काय आहे? तुम्ही 20-20 हजार रुपये 40-40 हजार रुपये पाईपलाईन टाकून खर्च करणार, मग तुम्ही विदाऊट कॉर्पोरेशनच्या परमिशननी कसे काय तिथं टॅप मारलेत? कसे टॅप मारलेत तिथं? मग आम्हाला टॅप मारायला परवानगी दिलेली आहे, पण आम्हाला पण मग 50-60 हजार रुपये खर्च द्या, आम्ही वैयक्तिक आमचे नळ घेणार जे 24 आवर्स आहेत। नाही तर ते ज्यांचे 24 तास नळ आहेत त्यांचे तोडलेच पाहिजे आता। दूसरे का पाइप टूटी है, ज्वाइंट करना है। उन्होंने जुड़ा है, दूसरे का पाइप है ये। तुम्ही इथं काय करताय? हे हत्यार घेताय? काय करता तुम्ही? पानी दूसरे का पाइप है ना, वो लोग झगड़ा करते बोल के वो बंद कर दे रहा है वो। या ठिकाणचं हे कनेक्शन आहे। आता आपण इथलं परिस्थिती पाहिली, अजून एका ठिकाणी पाहू। अनधिकृतरित्या विना परवाना कनेक्शन घेतलं जातंय आणि सर्वसामान्यांच्या घराला पाणी मिळत नाहीये। कनेक्शन अनधिकृत घेतलंय? हो अनधिकृत घेतलंय, ह्यांनी पाईपाचा खर्च केलेला आहे, ह्यांनी टॅप मारायचा खर्च हे केलेला दुसरं वास्तव आहे। मगाशी पाहिलं की लोकांच्या नळाला पाणी नाही, नळाला पाण्या वाचून वनवन केली जाते। अनधिकृतरित्या कनेक्शन घेऊन अशा उंच इमारती अनधिकृत बांधल्या जातात, आणि ह्या अनधिकृत इमारतींना पाणी पुरवठा केला जातो, आणि मात्र सर्वसामान्यांच्या झोपड्या, ह्या सर्वसामान्यांची घरं आहेत, या घरांमध्ये पाणी नाही, लोकाला पाठीपुढे करून घेत आहेत। हे बघा हे लोक इथं बघा, हे लोक इथं सर्वसामान्यांच्या घराला पाणी नाही, मात्र इथं घराच्या बांधकाम चालू आहे, बांधकामाला या ठिकाणी पाणी आहे। पाणी आहे, पुढे चला, पुढे अजून ये घर यांच्याकडे 3 कनेक्शन आहे। आमचं हे काम चालू असताना परवानगीची अडवलं। या ठिकाणी बिल्डरचा या झोपडपट्टीवरती डोळा आहे। या संदर्भात मागील 18 वर्षापासून इथले नागरिक त्यात तर संघर्ष करतायत, परंतु या बिल्डरला काही लोक मिळालेले आहेत असा आरोप करतोय। आज आपण कृष्णानगर मधले फाडतोड करणार आहोत। कृष्णानगर मध्ये नक्की चाललंय काय? या वस्तीतल्या झोपडपट्टीतल्या गरिबाचं पाणी मोठमोठ्या बिल्डरला पळवलं जात आहे। या सर्वसामान्यांच्या हक्काचं पाणी या बिल्डरांनी पळवलं जात आहे, त्याच्या पाठीमागे इथलं राजकीय षडयंत्र निश्चित काम करत आहे। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल का, ही परिस्थिती आहे। आम्ही साधारण लोक आहेत, आम्ही बंगल्यात धुणं भांड्याची कामं करून आमचा उदरनिर्वाह करतो। आमच्या तेवढी ताकद नाहीये की आम्ही 40-50 हजार रुपये करून पाईपलाईन। या भाभी म्हणतायत की आमचं जे पाणी आहे हे पाणी आमच्या श्रमिकांचं कष्टाचं पाणी, हे जे पुढाऱ्यांच्या पुढे करणारे पैशावाले, ज्यांच्याकडे मनगटगिरी दादागिरीवाले आणि बिल्डर सारख्या लोकांना हे पाणी जातं असा त्यांचा आरोप आहे। संदीपजी, ही घटना फार भयान आहे। आपण अचानक कृष्णानगर मध्ये आलोत, पण कृष्णानगरचा हा प्रश्न सोडवायचा असेल
तर आपल्याला ह्या गोष्टीच्या तळापर्यंत जावं लागेल. पालिकेतले अधिकारी आपण बसून देणार नाही, राजकारणातल्या पुढाऱ्यांना मध्ये बोलू देणार नाही. तोपर्यंत आमचा आवाज पालिकेच्या दारावरती धडकत राहील, जोपर्यंत या नागरिकांचा प्रश्न सुटणार नाही. या ठिकाणी हे जे गुले आहेत काँग्रेसचे काम करतात खूप वर्षापासून, म्हणजे जसं मला कळतंय तसं हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. परंतु या परिस्थितीमध्ये या ठिकाणी 24/7 दोनदा उद्घाटन झाले. 2 सत्ताधारी होते. देवेंद्र फडणवीस त्यांची सत्ता असताना या 24/7 दोनदा भूमिपूजन झालं, दोनदा उद्घाटन झाली. परंतु आज तागायत या कष्टाच्या झोपडीमध्ये पाणी आलेलं नाही. मुख्यमंत्री साहेब मंत्रालयातून बसून मंत्रालयातला आवाज आणि गोड गोड भाषण नको, हिंदुत्व मुस्लिमाची दंगल नको, पाणी हवंय पाणी. आणि ह्या पाण्यासाठी या लोकांना जर एवढा टाहो करावा लागत असेल, ज्या भूमीमध्ये तुम्ही 24/7 पाण्याचं उद्घाटन केलं त्याच भागामध्ये या लोकांना पाणी नाही, आणि तुम्ही जातीच्या, प्रांताच्या, भाषाच्या, मंदिराच्या नावावरून राजकारण करून किती दिवस चालवणार? भुकेलेला भाकरी द्या, तहानलेला पाणी द्या, हा आपल्या मानवी धर्माचा संस्कार आहे. तो मुख्यमंत्री साहेबांनी विसरू नये. आणि तुमची सत्ता राज्यात, केंद्रात आणि नवे तर पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे या पाणी प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्यावं ही आमची पत्रकार म्हणून विनंती आहे, आणि तुम्ही याच्याकडे तातडीने लक्ष द्यावं ही अपेक्षा आहे. जर हा पाणी प्रश्न सुटला नाही तर या नागरिकांबरोबर मी पत्रकार हे विसरून जाईल, पण त्यांच्यासाठी पाण्याचा हक्क आहे तो मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरू, पत्रकारिता सोडू, परंतु या संघर्षाचा लढा आम्ही हा थांबून देणार नाही. ऐका ना, आता प्राचीताई अल्लाट ज्या आहेत जी त्या इथल्या नगरसेविका आहेत, हो, त्या आतापर्यंत तुमच्याकडे आल्या? एकदाही आले नाही. जेव्हा निवडून आले, दिवस झाला नाही आले. जेव्हा निवडून आले 5 वर्षापूर्वी जेव्हा निवडून आले तेव्हा आम्ही त्यांचं इथं रोडवर नाही का सत्कार केला. त्याच्यानंतर 5 वर्षानंतर एकदा पण नाही आली. 5 वर्षानंतर परत निवडणुकीला थांबली. त्याच्यानंतर पण रात्री 2 वाजता जेव्हा सत्कार करायला आम्ही इथं थांबवलं होतं, बरोबर आहे का अल्लाडबाई? तेव्हा दिसली. म्हणजे आज इलेक्शन होऊन 4-5 महिने झाले ना, म्हणजे ती ह्या 6 वर्षामध्ये 5.5 वर्षामध्ये दोनदा फक्त स्वतःचा सत्कारासाठी दिसलेली आहे ती या वस्तीला. पण तिने कधी आम्हाला येऊन विचारलं नाही. 4 नगरसेवक निवडून दिलेत, 4ही नगरसेवक इकडे बघत नाही असा आरोप मी नाही करत आहे, इथली जनता करते आहे. गेले 25 दिवसापासून इथं पाणी नाहीये, आणि यांनी अनेकदा कॉल केले पण कुणी उभं राहिलेलं नाहीये. एरियातून त्यांना मतदान मिळालेले, मत घ्यायसाठी फक्त आले. त्याच्यानंतर एकही नगरसेवक वस्तीत डोकवलं नाही. इथल्या नागरिकांना गेले 25 दिवसापासून पाणी नाही, परंतु जे काही पाणी येतंय आधीमध्ये त्या पाण्यामध्ये घनेरडं ड्रेनेजचं पाणी आहे, आणि ते पाणी लोकांना गरम करून प्यावं लागतं. एक तर कामाला जायला वेळ नाही, त्यातून हा दिवस काढायचा, आणि असं घनेरडं पाणी पिऊन इतकी भयान वास्तव या ठिकाणचा. आणि इथले 4 नगरसेवक निवडून आले आणि हे 4ही नगरसेवक लक्ष देत नाही. हे पहा, त्यांनी पाणी आणलेले पाण्याचं घाण बघा किती पाण्याचा. हे 3 वर्ष पेलो पाणी, 3 वर्ष ही पाणी, 3 वर्ष. काय म्हणले तुम्ही? हे पाणी 3 वर्ष पाणी पेलो, मध्ये बी दिलं होतं बाटले भरून, कुणी काय लक्ष दिलेलं नाही. 3 वर्षानंतर ही पाईप लिकेज झाल्यामुळे तुम्ही नगरसेवकांचे दार झोपून देऊ नका ना त्यांना. काय सांगायचं, किती वेळा सांगायचं. आम्ही ऑफिसला गेलो, त्यांच्या दारासमोर गेलो, तर काय म्हणतात आम्ही बाहेर गावाला आहे, आम्ही बाहेरच्या मिटिंगला आहे, आम्ही बाहेर यायला नाही. आज रविवारचा आला तर कोणी येत नाही. मग ते महानगरपालिकेचे कोणी कर्मचारी येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? कोण करते? कॉर्पोरेशनचे नाही. कॉर्पोरेशन वाले का? एक मिनिट. म्हणजे स्वतः आम्ही खर्चाने करायला लागलो, आम्ही आमच्या माणसं. अरे बाबा, या ठिकाणचं काम जे आहे हे मला वाटलं पुणे महानगरपालिकेचं काम चाललंय. एवढी मोठी लाईन आहे, परंतु इथली परिस्थिती इतकी भयान आहे की इथलं काम लोकांच्या वर्गणीतून केलं जात आहे. आपण आलोय बुद्ध विहारामध्ये. जे बुद्ध विहार एका खासगी जागेत उभारण्यात आलंय. या बुद्ध विहारामध्ये अनेक अवैध धंदे चालतायत, जुगार वगैरे, असं या ताईंचा आरोप आहे. ताई, काय प्रकारे नक्की? हे बिल्डरच्या जागेत बुद्धविहार जबरदस्ती केलेले. ते बुद्धविहार आम्हाला इथले कार्पोरेटर म्हणत होते, एक साईडला आम्ही 3 गुंठ्यात बांधून देतो तुम्हाला, एक समाज मंदिर मोठ्या पद्धतीने चांगलं. पण इथले काही लोक जे आहेत, जे समाजाचे ठेकेदार आहेत, माहिती नाही कोण, म्हणजे इथले आहेत ते बाळू हजारे म्हणा, इथले ते नाना चिकटे ते तर आहेत. त्या लोकांनी जबरदस्ती बिल्डरला हे जागा कब्जा करून बुद्धविहार केले. ठीक आहे, केलं ते. अशी परिस्थिती इथं दारू प्यायला लोक बसतात, रात्रीचे जुगार खेळायला बसतात. आता 6 महिन्यापूर्वी जाळी मारली, अक्षरशः दरवाजापर्यंत दारूच्या बाटल्या पडलेल्या असायच्या, आणि तिथं रात्रीचे न सांगणारे कृत्य होतात. तिथं मैदान रिकाम्या जागेत न सांगणारे म्हटलं तर तुम्ही कळून जावा.
इतके अश्लील हरकती येणारे जाणारे कामावरच्या बाया वगैरे इथले दारुडे लोक इथे लोक बोलतात या ठिकाणी महिलांचंही लैंगिक शोषण होत आहे आणि हा सगळा अत्याचार अन्याय हा सहन केला जातोय. ज्या बाबासाहेबांनी घटना दिली, ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं, त्या संविधानाच्या नावाखाली संविधानाच्या आडोशालाही हे जर असं कृत्य चालत असेल तर हा समाज माफ करणार नाही. या जे बुद्धविहार आहे त्या बुद्धविहाराच्या बाजूला काही सुरक्षा रक्षकाखाली काही महिला बसलेल्या होत्या. आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी बोलण्यास नकार दिला, कॅमेरा समोर येण्याचाही नकार दिला. ते तोंड लपवत आहेत. या बुद्धविहारामध्ये अनेक दिवसांपासून अवैध धंदे चालत आहेत. त्याचबरोबर या बुद्धविहारामध्ये महिलांचं लैंगिक शोषण केलं जात आहे असा आरोप मी करत नाहीये, इथल्या महिलांनी केलेला आरोप आहे. आणि हे सगळं प्रकरण असताना सुद्धा आपण जाब विचारायला गेलो असता या बोलण्यास तरातड नकार देत आहेत आणि कॅमेरा समोर येण्याचाही नकार देत आहेत. नक्की हा बिल्डर अग्रवर नक्की करतोय काय? या आम्हाला पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत चाललाय. याच्या पाठीमागे अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण आता दाखवतो. या ठिकाणची ही जी खाली पाहताय तुम्ही, ही 18 इंची लाईन आहे. संदीपजी ही लाईन दाखवा. ही 18 इंची लाईन आहे. इथं लोकांना पाणी नाहीये आणि बिल्डरला, पाठीमागे राहणाऱ्या बिल्डरला 18 इंची लाईन ह्याच वस्तीतून घराच्या बाजूबाजूने नेलेली आहे, परंतु खाली वस्तीमध्ये गरीबाला पाणी नाही. काय काय दादा काय प्रकार आहे? हे लाईन मोठी पाणीचे ना इकडे बिल्डरला दिलेले आणि इथे 16-17 दिवस झाले आमच्या वस्तीत पाणी नाही. और ये पूरे कृष्णा नगर में 10 से 12 हजार वोटर है सर, और ये 10 से 12 हजार वोटर को छोड़ के ये लोग सिर्फ अपना ये बिल्डर को ही पानी दे रहे हैं सर. तो ये बाकी के ये सब लोग क्या ये करेंगे सर? ये लोग यानी ये क्या लग रहा है कि गरीब लोगों का शोषण चल रहा है? शोषण सर, ये लोग का अपना ये वोटर के लिए पैसे देना तो फिर बाद में ये सब काम करना, तो ये बहुत गलत है सर ना. ये लोग वोटिंग के लिए पैसे लेते हैं इसीलिए ये टाइम आ रहा है. ये बात बराबर है? यस सर. राईट. हा या वस्तीतला शून्य मतदार आहे जो त्याने अत्यंत कळीचा मुद्दा काढला की येथील लोक मतदानाच्या वेळेस पैसे घेतात आणि त्याच्यामुळे हे नगरसेवक लोक यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि सर्वसामान्यांची पिळवणूक केली जाते आणि धनदांडग्यांना पाणी दिलं जातं. हा इथला भेदाभेद आहे.